काँग्रेस आणि डाव्या पक्षांची मर्जी सांभाळावी लागणार आहे। किरकोळ वादांमुळे सरकारचं स्थैर्य धोक्यात येऊ न देणं, तर थलपती विजय समोर या तगडे विरोधक सुद्धा असणार आहेत। द्रमुक, अण्णाद्रमुक, जुने तगडे पक्ष यांच्याकडे नेते अनुभवी आणि आक्रमक असतील। विजय यांची नवी धोरणं, विधेयक विरोधक कडाडून विरोध करू शकतात। विजय प्रचंड लोकप्रिय असले तरी सुद्धा त्यांना प्रशासकीय अनुभव अजिबात नाहीये। अनेक अधिकारी मंत्र्यांना गुंडाळून ठेवतात, यातून मार्ग त्यांना काढावा लागणार आहे। जनतेनं विजय यांना जवळपास बहुमत दिलंय, त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत। विजय यांना पक्ष बांधणी सुद्धा मजबूत करावी लागणार आहे। विजय यांचा पक्ष केवळ 2 वर्षांचा आहे, संघटनात्मक रचना जवळपास नाहीये। कार्यकर्ते नेत्यांना जपणं, तसंच शिस्त लावणं, पक्षाची घडी नीट बसवणं, केंद्राशी संबंध सुद्धा विजय यांना चांगले ठेवावे लागणार, कारण केंद्र सरकारशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यास सुरुवातीच्या दिवसांमध्ये अडचणी कमी होतील। विनाकारण केंद्राशी वाद ओढावून घेणं त्यांना टाळावं लागणार आहे।